गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललोय हिंजवडीजवळ असलेल्या रिहे डॅमला. पावसाळा सुरू झाला की हे प्लेस एकदम ब्युटिफुल दिसते. मी खूप रील्समध्ये बघितलेलं आणि आज फायनली मी आणि माझी मैत्रीण स्मिताने ठरवलं की ही प्लेस आपण एकदा एक्सप्लोर करूयात. तर आज आम्ही सिटी लाईफमधून थोडंसं चेंज म्हणून, डेली हसल लाईफमधून चेंज म्हणून आम्ही आज एक्सप्लोर करायला चाललोय रिहे डॅमला, जे की खूप सुंदर प्लेस आहे. एव्हरीवेअर ग्रीनरी, कूल ब्रीज, फॉग आणि सतत पडणारा तो पाऊस, परफेक्ट मान्सून वाईब्स. तर हे परफेक्ट मान्सून वाईब्सचा आनंद आज आम्ही लुटायला आलेलो आहोत. आमचा आजचा प्लॅन होता फक्त सिटी लाईफच्या हसलमधून थोडासा ब्रेक घ्यायचा आणि नेचर एन्जॉय करायचा. रिहे डॅमला येताना रस्त्यातील सिनिक व्ह्यू पण खूप सुंदर आहे, स्पेशली रेनी सीझनमध्ये. आता आम्ही डॅमजवळ पोचलोय. बघा ना, सगळीकडे कसं हिरवगार निसर्ग, पाण्याचा तो आवाज आणि शांत वातावरण. अशा ठिकाणी आलं की सगळा स्ट्रेस गायब होतो. जर तुम्ही पुणे किंवा हिंजवडीजवळ राहत असाल तर विकेंडला ही प्लेस नक्की एक्सप्लोर करा. पण रेनी सीझन असल्यामुळे रोड्स थोडे स्लिपरी असतात, सो ड्राईव्ह केअरफुली. कारण की हा जो रस्ता आहे रिहे डॅमपर्यंत येण्याचा तो थोडासा गावाकडचा आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं, कुठे डॅमचं काम सुरू आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं केअरफुली ड्राईव्ह करून इथे पोहोचा. आम्ही इथे थोडासा टाईम स्पेंड केला, खूप फोटोज काढले आणि रील्स बनवल्या, खूप मस्ती केली, वेदरचा छान एन्जॉय केला. कधी कधी अशा छोट्या ट्रिप्स पण खूप ब्युटिफुल मेमरीज देऊन जातात. नेचरचा आनंद घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लीज कचरा कुठेही टाकू नका. कारण की इथे आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा बऱ्याच ठिकाणी चॉकलेट्स, वेफर्सचे रॅपर्स वगैरे इकडे तिकडे दिसत होते आणि खूप कचरा दिसत होता. सो प्लीज नेचरला तुम्ही असं कुठेही कचरा टाकून नेचर खराब करू नका. आपल्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा सुंदर प्लेसेसला क्लीन ठेवायचं. सो तेवढं तुम्ही. पुण्यात कंटिन्यूस पाऊस सुरू होता गेल्या 8 दिवसापासून. तर इथे तुम्हाला दिसत असेल की इथलं पाणी जे आहे डॅमचं ते सगळं गढूळ झालं आहे. गढूळ आय मीन ते सगळं माती वगैरे सगळं ते मिक्स झालं आहे. तर क्लीन वॉटर इथे दिसत नाही आहे. बट छान वाटतंय, एवढं सगळं पाणी बघून मनाला खूप छान वाटत आहे. आणि त्यात आम्ही पावसात आलो आहे, मस्त भिजतोय, तर खूप आनंद घेतला आहे आम्ही. इथे पोहोचल्यानंतर आम्ही काही वेळ शांत बसून व्ह्यू एन्जॉय केलेला आहे. कधी कधी काहीही न करता फक्त निसर्गात बसणं ही किती रिफ्रेशिंग असतं हे अशा ठिकाणी आल्यावरच कळतं. यानंतर मग आम्ही खूप फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत, रील शूट केल्या आणि अर्थातच खूप मस्ती केलेली. जर तुम्ही विकेंडला एखादी नेचर ट्रिप प्लॅन करत असाल तर रिहे डॅम हा एक छान ऑप्शन आहे, जे की तुम्ही क्विकली तिथे पोचाल पण, आणि छान असं सिनिक व्ह्यू तिथे तुम्हाला भेटणार आहे. आणि इथे जास्त रश नसतं, सो तुम्ही इथे येऊन तुमचं पीस जर तुम्हाला हवं असेल, एक सुकून आपण जे म्हणतो, ते तुम्हाला ह्या स्पॉटला नक्कीच भेटेल. तर नक्की ह्या स्पॉटला या, विजिट करा आणि प्लीज नेचर क्लीन ठेवा. आमच्यासाठी ही छोटीशी ट्रिप खूप मेमोरेबल होती. जास्त प्लॅनिंग नाही, जास्त खर्च नाही, पण सुंदर मोमेंट्स मिळाले. समटाईम्स हॅपीनेस इज जस्ट अ शॉर्ट ड्राईव्ह अवे. जर तुम्हालाही असे ट्रॅव्हल ब्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की पुढचा ब्लॉग कुठला पाहायला आवडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट केला आहे, तर नक्की ह्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही कधी एखादी अशी शॉर्ट ट्रिप प्लॅन केली असेल किंवा एक्सप्लोर केली असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तीसुद्धा एक्सप्लोर करू. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे